श्री स्वामी समर्थ. 21 मे गुरुवारी सकाळी 5:47 तर 22 मे पहाटे 2:49 पर्यंत गुरुपुष्यामृत योग हा असणार आहे. 18 तास 13 मिनिटाचा हा वेळ राहील. या कालावधीत तुम्ही कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. अधिक महिन्यात पहिला गुरुवार, त्यात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ असा योग आहे. या अधिक महिन्यात जितके काही गुरुवार येणार आहेत तितक्या गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकतात. हळदीची काही प्रभावी सेवा मी तुम्हाला आज करायला सांगणार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते. आपले गुरु कुठलीही सेवा केली तर गुरुपुष्यामृत योगाला आपल्या गुरूंची सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्याच पद्धतीने ज्यांचेही गुरुवार चालू असतील किंवा पारायण चालू असेल तर त्यांनी उद्या काय करावं, दत्त महाराजांची कोणती सेवा करावी, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं आवर्जून पठण करावं. शक्य असल्यास वाचन जरी केलं, वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण नक्की करा. त्यात तुम्ही दत्त चालीसा, दत्त 52 अध्याय स्तोत्र आणि तसेच घोर कष्टोद्धार स्तोत्र याचं 1 दिवसीय संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकतात. 21 किंवा 11 वेळा तुम्ही याचं पठण करायचं आहे. गुरुपुष्यामृत योगाचं औचित्य साधून तुम्ही ही सेवा नक्की करा. तसेच संक्षिप्त गुरुचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकतात. ते शक्य झालं नाही तर 11 माळींचा श्री स्वामी समर्थ या नावाचा माळ जप करायचा आहे. तसेच 11 वेळा तारक मंत्राचं पठण केलं तरी चालेल. तसेच दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचं जप करायचं आहे. तसेच उद्या गुरुवारची सेवा करण्यासाठी उत्तम योग आहे. तर परमेश्वर कधीच कुणाचं ठेवत नाही. वेळ आल्यावर तो प्रत्येकाची परतफेड करून देत असतो. दिवसभर तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात. उद्या तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकतात. तसेच आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि तुळशीचीही तुम्ही पूजा करू शकतात. उद्या तुम्ही तुळशीला कच्चं दूध त्यात चिमूटभर हळद टाकून अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच उद्या पिवळे कपडे परिधान करायचे आहेत आणि पिवळ्या रंगाचं कोणतीही वस्तू तुम्ही दान करायची आहे. तुम्हाला एक गुरु असेल किंवा तुमची अडकलेली कामं पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. म्हणजे अर्थात ही सेवा इच्छापूर्तीसाठी तुम्ही करू शकतात. प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आणि पिवळी वस्तूही दान करायची आहे या अधिक मासात. तसेच गाईला तुम्ही चना डाळही खाऊ घालू शकतात आणि मंदिरात जाऊन तुम्ही पिवळं फळ, केळी किंवा पिवळ्या रंगाचा प्रसाद, पेढा वगैरे तुम्ही देऊ शकतात. तसेच गरजूंना तुम्ही पिवळ्या रंगाचा पदार्थ हा खाण्यासाठी देऊ शकतात. पिवळे फुटाणे जरी दिले तरी चालतील. याच्यामुळे तुमच्या आयुष्यात नेहमी तुमच्या गुरूंची कृपा असणार आहे. तसेच तुम्ही मंदिरात जाऊन या दिवशी दिवा लावायचा आहे प्रदोष काळात. आणि उद्या तुम्ही तांदूळ किंवा साखर हे तुम्ही दान करायचे किंवा घरात तुम्ही साठवून ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या घरातील अन्नाचा साठा कधीच कमी पडणार नाही. समजा तुम्ही माहेरी असाल तरी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्याची पूजा करायची आहे, तिथे दिवा लावायचा आहे. कारण की केळीची पूजा करण्यालाही खूप महत्त्व मानलं जातं. तसेच औदुंबराच्या झाडाला तुम्ही 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभरात तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात. अजून अशा व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा.